नमस्कार मंडळी. वेलकम टू गोल गप्पा. परत आपण नवीन काही विषय घेऊन आलेलो आहे. तर आपल्यासमोर ॲडव्होकेट दोशी काका बसलेले आहेत. पहिला की त्यांचा जो पार्ट होता तो खूपच गाजलेला आहे गोलगप्पावरती. तर आपण वकिली किस्से म्हणून आहे, जरूर बघा तो पण. आणि आता आपण दुसऱ्या पार्टकडे आलेलो आहे. तर काका, वकिली किस्से खूप गाजला ॲक्च्युली आपला हा. तर काय सांगाल त्याच्यावर? प्रत्यक्ष म्हणजे आपण पिक्चरमधले जे पाहतो आणि आम्ही जे प्रत्यक्ष कंडक्ट केलेले ह्यात तफावत पुष्कळ आली. बरोबर. त्यामुळं खरं वास्तविकता काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पिक्चरमध्ये पुष्कळता कृत्रिमता आणलेली असते ना. म्हणजे पोलिसांच्या काही घटना, साक्षीदार बाब, जजचं वागणं, साक्षीदारांचं हे, त्यापेक्षा आम्ही जे अनुभवलेले आहेत वकिलांनी प्रत्यक्ष कोर्ट हॉलमध्ये काय काय घटना घडलेल्या असतात त्या अशा. आता मागच्या वेळेस आपण एक 304 रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचं एक पाहिलं आणि एक ज्वारीच्या पिकातलं कुऱ्हाडीच्या ह्याने घेतलेलं हे झालं होतं. आता आमच्या सोलापूरमध्ये थोडंसं क्रिमिनल भाग आहे, त्यातला अक्कलकोट तालुका जास्त आहे. आणि अक्कलकोट आणि पलीकड कर्नाटकची बाउंड्री अशा दोन ह्याच्यातून नदी भीमा नदी वाहते. त्यामुळं अक्कलकोटमधल्या काही भागातील गुंडगिरी इतकी प्रचंड वाढती, परंतु ते केलेले गुन्हे अपराध हे दडवायचे कसे, तर मारामारी अक्कलकोटच्या हद्दीत करायचे, डेड बॉडी नदीच्या पलीकडे नेऊन टाकायची. म्हणजे का तर तो गुन्हा त्या हद्दीत घडला का ऐकत घडला, पोलिसांना त्या ससामिरा तपासनाला लावावा या संदर्भात होतं. मग अशा वेळेस काय होतं, दोन्हीकडचे पोलीस म्हणजे अगोदर अक्कलकोट हद्दीत गुन्हा घडला म्हणून जर फिर्याद नोंदली गेली तर ती फिर्याद नोंदवावी लागते, कारण मर्डर झालेलं असतं. परंतु प्रत्यक्षात डेड बॉडी नदी पलीकडे सापडली म्हणून हे काय करतात, 0 नंबरनी FIR रजिस्टर करतात आणि डेड बॉडी तिकडे आहे म्हणून तो संबंधित पोलीस स्टेशनला, कर्नाटकची जी कुठली पोलीस स्टेशन असेल तिकडे तो नोंदवायला पाठवतात. मग ती डेड बॉडी सापडलेली असते, तिथले संबंधित पोलीस अधिकारी येतात, मग ते पंचनामा वगैरे करतात. मग प्रत्यक्षात आरोपीचे जे लोक असतात आणि मैताचे जे लोक असतात ते असं पोलिसांच्या पुढं एक गोंधळाची परिस्थिती निर्माण करतात. आम्ही इथं मारलेलंच नाही. मग आता समजा अक्कलकोटच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती जरी केलेलं असलं तर जिथं कुठं पडलेलं आहे किंवा मारामारी झाली त्या ठिकाणी येऊन बघतात ते. मग त्या ठिकाणी तर कुठेही काही रक्त सापडलेलं नसतं, काही माती किंवा दगडं नसतात. मग इथं मर्डर कसा झाला? मग मर्डर म्हणजे कसं आहे, त्याचे गळ्याला हे करणं, त्याच्या नाकावरती हे करणं, त्याला विषबाधा करणं किंवा त्याला दारू पाजणं, हे सगळे प्रकार तिथंच होतात. मग त्या ह्याच्यात तो अर्धवट मेलेला असतो काही वेळेस. मग अशा वेळेस त्याची बॉडी उचलायची, पलीकडे न्यायची आणि पलीकडे नेल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी असं गवत असतं, त्या गवतावरती ठेवायचं आणि पूर्ण तो मयत झाला आहे तोपर्यंत काही अवयवाचे हे तुकडे करायचे, सफोकेशन करायचं किंवा कुठंतरी एखादा इन्स्ट्रुमेंटनी त्याचा गळा कापणे वगैरे असे प्रकार होतात. तिकडच्या साईडला जाऊन एव्हिडन्स क्रिएट करायचे थोडक्यात. आणि मग ती बॉडी काही वेळेस तिथं जाळायला सुद्धा ते कमी जास्त करत नाही. आपल्या समोर केसेस आहेत बरेच असे. मग अशा वेळेस मग आता हा प्रकार होताना काही वेळेस दिवसा करतात, त्यावेळेस लोक भीतीने कोणी येत नाही. परंतु कदाचित किंवा या आरोपीच्या दुर्दैवाने मैताचा कोणीतरी नातेवाईक कोणीतरी हे पाहिलेलं असतं, पण तो भीतीपोटी लगेच येत नाही. मग पोलीस हळूहळू तपास करतात. मग ह्यांचं बसणं उठणं, ह्यांचं कुठं आरोपी आणि फिर्यादी एकत्र राहिलेत का, एकत्र कुठं दारू पिण्याला आलेत का, कुठल्या कार्यक्रमाला आलेत का, त्यांचा कुठल्या विषयावरनं वाद झाला का, जमिनीवरनं, देण्याघेण्यावरनं, कदाचित बाईवरनं, असे प्रकारे पोलीस अन्य प्रकाराने शोध करत करत त्याचा मागास काढतात. आणि मग एखादा आरोपीला एक संशयास्पद म्हणून कुणाला तरी ते सापडला जातं, एखादा आरोपी किंवा मैताचे नातेवाईक सांगतात ह्याचं त्यांचं जास्त बसणं होतं, हा एक होता, मग त्याला धरतात. मग पोलिसी खाका दाखवायला सुरुवात करतात. बरोबर. मग पोलिसी खाके दिल्यावर तो भीतीपुटी काही त्यांचे जे तपासण्या ह्याच्यात
इतके वेगवेगळे प्रकार असतात. अगदी म्हणजे त्या आरोपिताला कम्प्लिटली कपडे काढायचे आणि बर्फाच्या चारी बाजूच्या लाद्या त्याच्यावर झोपवायचं. काय सांगता? हां, इतका हा माणूस. काही वेळेस हसला प्रकार होतो. सायकोलॉजिकलच त्याला Mentally torture. की बाबा ज्यामुळे तो आणि मग बोलायला तो हळूहळू सांगत जातो सगळं. मग अशा ह्याच्यातनं ते हे करतात. मग आता मर्डर तर झालेला आहे, मग हेतू इंटेन्शन, मग काहीतरी कारणं सांगायची. कुणी बाईचं सांगतो, म्हणजे दोघं तिघं आरोपी असतो. कुणी माझ्याशी त्याचे दारू पिण्यावरनं पैसे वाद झाला म्हणून सांगतो. कुणी म्हणतो एखाद्या ठेवलेल्या बाईचे हे असतात. कारण आमच्या तिकडं अक्कलकोट भागात हा प्रकार जास्त आहे, बाई वाटलीवर नाही होणं. मग आता एका इन्सिडेंट्समध्ये बाईच्यावरनंच हा प्रकार झालेला आहे. मग त्या बाईचा पळवाट, म्हणजे त्या बाईला असं कुठनं तरी त्यातनं मोकळं करायचं असतं ना. बरोबर. मग तिला सांगायचं की तू या ठिकाणी आता राहते आहेस, तिथं तू राहू नकोस, मग तू अमुक ठिकाणी राहा. मग ते आता समजा नदीकडचं एक बाबा कुठलं तरी गाव आहे, तिथं बामणी म्हणून गाव धरू आपण, तर त्या बामणी गावातून न राहता पलीकडच्या बाजूला दुधनी आहे, तिथं जाऊन राहा. मग ती दुधनीला राहायला गेल्यानंतर ह्या आरोपी तिथं जातात. मग हा आरोपी तिथे गेले म्हटल्यानंतर फिर्यादी तिथं येतो. मग फिर्यादीची आणि आरोपीची सुरुवात होती. मग तिथं ते काही करत नाहीत. त्या फिर्यादीला सगळ्यांना घेऊन तडजोडीसाठी म्हणून बामणी गावात आणतात. बामणी गावात बैठक होती. तिथं त्यांचं असं करू तसं करू म्हणतात. मग ती त्याला जाऊ देतात. फिर्यादीला आम्ही सोडतो म्हणून सांगतात. तिला भीती झालेली असते, तिला कळलं असतं का होणार आहे ते. मग ती फिर्यादी बाई जी असते ती निघून जाते आणि हा जो असतो त्याला तिथं दारू पाजतात मैताला. मग मैताला सांगतात, आता दारू पिल्यानंतर कोणच समजूतदार असणार आहे, काही समजत नाही. त्या ह्याच्यातनं हाणामारे होतात, त्याचं तिथं हे करतात, अर्धमेलं करतात. मग त्याला नदी पलीकडे नेऊन टाकतात. मग आता ह्या 3 लोक सापडतात. त्या 2 जण भाऊ असतात आणि एक मित्र असतो. मग ते नंतर जो फिरायतमधला जो असतो त्याला पोलीस, त्या बाईंनी सगळं सांगितलेलं असतं कॉन्स्टेबलला, की बाबा मला ह्यांनी असं नेलं, तिथपर्यंत होते मी. मग ते दारू प्यायला थांबले आणि मी आपल्या घरी निघून आले माझ्या. मग फिर्यादीचं जो कोणी बाईचा कोणी नातेवाईक जो कोणी फिर्याद दिला असेल तो येतो आणि तो सांगतो, बघा यांचे असे पूर्वीपासून संबंध होते, मग हे 3 जण तिला त्रास द्यायचे, हे करायचे, म्हणून त्या गावातनं इकडं आणलं. त्यांनी सांगितलं, आम्ही पाठवलं, हे सांगायचं असं. म्हणजे हे कॉन्ट्राडिक्टरी एकमेकाच्या विरोधात हे करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न असतो. पण शेवटी पोलिसची थाका सुरू झाला की मग मात्र एक जण कबूल करतो, मग एकामधलं दोघं मग ते बरोबर. मग तुम्ही इकडे केलं, डेड बॉडी तिकडे का नेली, तर तपासणी कामाला वेळ लागावा, विलंब व्हावा, डेड बॉडी शक्यतो सापडू नये प्रयत्नाने तिकडे नेऊन ती जाळली, डिस्पोज ऑफ केली, काहीतरी. मग तपास कामात पोलीस आपल्या सगळ्याप्रमाणे, समजा आता डेड बॉडी जाळलेली असली तिथं काही सापडत नाही, रात्री ते काही हाडं वगैरे, परंतु मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी त्याचे जे काही असते ते एक्झ्युम करतात डेड बॉडी जाळलेली, ह्याच्यातनं ते काही हाडं वगैरे, मग ते सगळं लॅबोरेटरीला वगैरे पाठवतात. मग इकडं पोलिसांच्याकडनं तपास सुरू झालेला असतो. मग एक इन्स्ट्रुमेंट काही मारामारी केली, मग ती बाई आता ह्यांच्या विरुद्धच बोलणार असते ना, कारण पोलीस एका तिलाही दमदाटी केली. मग ह्या 3 आरोपींच्या विरुद्ध हळूहळू बोलायला सुरुवात करते पोपटपंचीसारखं. मग ती सांगते, बाबा की असं झालं, आमच्याकडे ते अगोदर मयत आणि मी बसले होते, मी आणि मयत इथं बसलेले आहे ते त्यांना कळलं गावातनं, मग ते आमच्या मागावर झाले. म्हणजे आमचं सख्य आहे हे त्यांना कळलं होतं, त्यांना ते आमचं तोडायचे होते संबंध, परंतु मला त्या 3घांपासून जीविताला धोका होईल म्हणून मी ह्याला धरून होते. आणि हा थोडासा जास्त गुंडगिरीतला आहे. मग त्या बाईकडनं असं कळल्यानंतर ते पोलीस काय करतात, ह्या 3घांनाही सगळं विचारतात, रिकव्हरीचा प्रयत्न करतात. रिकव्हरीचं काही सापडलेलं नाही आहे, कारण कुठेही नाही. मग आता ती बॉडी जळलेली असते, म्हणजे त्याच्यात सफोकेशन नाही, मारलेलं नाही, काही नाही. पण आम्ही त्याला मारलं हे एवढं कबूल झालं. मग डायरेक्ट आता कन्व्हिक्शनच की, कारण बरोबर आरोपीच पण ते कन्फ्युजन आहे. आरोपीचं हे स्वभाव
कन्फेशनल स्टेटमेंटवरनं नसताही नाही, काहीतरी त्याला साखळी जुळवायला पाहिजे त्याची लिंक, बरोबर. की ह्यांनी त्या बाईच्या संबंधातून परावृत्त करण्यासाठी त्याला हे केलं, मारलं. मग गावातले साक्षीदार असे 2-4 लोक गोळा करायचे, पोलिस खाक्या दाखवून, आणि एव्हिडन्स तयार करायचे. एव्हिडन्स